हाजी मिगेले परम सौभाग्य आसा की म्हाका हिज होलिनेस भक्ती रसामृत स्वामी महाराजाले इंट्रोडक्शन करचे अवसर मेळ्ळा. भक्ती रसामृत स्वामी महाराज हांणी परमपूज्य राधानाथ महाराज हांगेले डिसायपल आसा ती आणि तांणी BE आणि MBA एज्युकेशन केला. म्हगेली फर्स्ट तांगेली मुलाखत जालेली कोलकात्यांतू. हांव ऋषिकेशा तेन्ना आशिल्लो. थंय दाखोवन हांव ऋषिकेशान दाखोवन कोलकात्यांतू मायापूर यात्रे खातीर आयिल्लो. तेन्ना देवामृत प्रभू तांगेले ब्रह्मचारी नांव तांणी थंय जॉब करता आशिल्ली ती. तांगेले खातीर हांव एक पंत एक दीस जेवण केल्लें तांगेल्या हॉस्टेलांतू. मागीर आमी थंय दाखोवन मायापुरा गेल्ली ती आनी यात्रांनी करून मागीर आमी फुडें वट्टू बोंबा येयली ती. तेन्ना भक्ती रसामृत स्वामी तेन्ना देवामृत दास आशिल्ले ती. तांणी राधा गोपीनाथ मंदिरांत फूल टायम जॉइन केल्ले आनी केल्या दिवस तांणी थंय दाखोवन तांगेले बँकांतूय काम केल्लें. मागीर फूल टायम डेडिकेट करून टेंपल प्रेसिडेंट जावन थंय राबिल्ली ती. तेन्ना हांव तांगेलो 2 वर्सां देवस्थानांतू फूल टायम राबिल्लो आशिल्लो. तेन्ना तांणी टेंपल प्रेसिडेंट आशिल्ली ती. ताजे मागीर बेळगांवांतू तांकां पेटयले स्वाम्यांनी आणि थंय त्यांनी एक लायक कॉंग्रिगेशन डेव्हलप केला आणि थंय अनेक फार्म हाऊस आसा 450 एकर्स गोकुल धाम वेणू माधुरी म्हणून आणि थंय त्यांनी नॅचरल लाईफ आणि काव प्रोटेक्शन आणि नॅचरल लाईफ एक्झेम्प्लिफाय करचे खातीर एक फार्म हाऊस निर्माण केला. ते भारी एक्झेम्प्लरी फार्म हाऊस आसा पण मस्त दूर आसा थंय दाखोवन आणि ताजे मागीर एक 10-12 वर्सां फुडें तांणी वृंदावना शिफ्ट जाल्ली ती आणि केल्या वर्स तांणी थंय वृंदावन एक्झिक्युटिव्ह बोर्ड ताजे मेंबर आशिल्ली ती आणि वृंदावना टेंपलाचे प्रेसिडेंट जावन आशिल्ली ती आणि त्यांनी थंय मस्त मूल्यवान महत्वपूर्ण सेवा त्यांनी दिल्या आणि वृंदावन टेंपलांतुले मस्त नमुन्या प्रोग्रेस आणि इम्प्रूव्हमेंट तांणी केला. ताजे मागीर तांणी आतां वापस बेळगांवांतू फूल टायम येवन राबिल्ली आसा ती. वर्सा एक पंता 1 म्हयने तांणी वृंदावना वचून राबता ती आणि थंय तांगेले सांजे नित्य सांजे गोपी गीत गायन आसता बलराम हॉलांतू. ते भारी प्रसिद्ध आसा आणि आयच्या काळार तांणी विश्वभर प्रचार करता आसता ती. USA, UK, ऑस्ट्रेलिया, रशिया एंड मेनी अदर कंट्रीज आनी वता ती आणि राधा गोपीनाथ मंदिरांतुल्या सक्कड भक्तांत तांगेल्या समाजांत तितले भक्त विश्वभरांतू डिवायड आसा ती. त्या सगळ्यां खातीर भक्ती स्वामी बारी मस्त मोग आसा आणि सगळ्यांक तांगेले बारी मस्त आदर आसा आणि आमगेल्या केन्नाय राधानाथ स्वामी आमकां केन्नाय मेळच जायना तांणी बिजी आसा ती. तांगेले मागीर आमी केन्नाय भक्ती स्वाम्याला आमी एडवायस करता ती. भक्ती वेदांत हॉस्पिटला निमित्त सांगचे जाल्यार केन्ना भक्ती वेदांत हॉस्पिटल आमी सुरू केलेले तेन्ना सुरवेक रेसिडेंट साधू म्हणून देवामृत प्रभू मागीर भक्ती रसामृत स्वामी हांणी थंय निवास केल्लो आसा 5th फ्लोरार आणि भक्ती वेदांत हॉस्पिटलांतुल्या स्थापनेंतू आणि भक्ती वेदांत हॉस्पिटलाच्या प्राथमिक प्रगतींतू तांणी मस्त सहयोग दिला. आम्ही सगळे जण भक्ती रसामृत स्वामी मस्त ऋणी आसा ती कृतज्ञ आसा ती आणि मेगेल भाग्य आसा की तांगेली अनुग्रह आणि कृपा मेगेले आसा मेगेल मोग मेगेले आसा हे मेगेल जिवनांतून भाग्य आसा आणि म्हाका भारी खुशी जाला आजी की आमगेल्या कोंकणी कार्यक्रमांतू आमगेले GSB स्वामी भक्ती रसामृत स्वामी हांगा आयल्यान ती तांगेले हृदयपूर्वक हार्दिक स्वागत आसा आणि हांव तांकां विनंती करता की तुमगेले आयचे उपदेशामृतले 11th श्लोकाले प्रवचन तुम्ही आता सगळ्यांक दिवपाक अशें तुमकां हांव विनंती करता आसा. ताजे फुडें चेडू आमगेली बालगोपाल तुमकां दीपदान करून तुमगेलें स्वागत करता आसता ती. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं.
वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। कोंकणींतू उल्लोवचे अभ्यासो म्हाका ना आतां 35 वर्स जाल्ले आनी आमचे कडल्यान तूं उलोवचे सवय मेळना चड जास्त इंग्लिश हिंदी अशी सगळं चलता आणि साधारण भाषा उलोवची म्हळ्यार एक आणि प्रवचन दिवचे म्हळ्यार विंगडीच काही खातीर एक शब्दकोशाची गरज आसता आणि हांव चित्रपूर सारस्वत बॅकग्रावंड आयले भितर आमगेल कोंकणीची के जीएसपी कोंकणीची के विंगड आसा आमगेल उच्चारण चिक्के विंगड आसता तरी आशा करता की तुमकां कळटलें हांव कल उलयत म्हणून विश्वरूप प्रभूने खूब प्रशंसा केली म्हाका परिचय दितना इतला प्रशंसा करची गरज नाशिल्ली प्रशंसा करताना किंवा काही उलयताना सत्यवादी आसतात आमी विश्वरूप प्रभू वैष्णव न्हय इतले बरेच देवाल कृष्णाल भक्त इतल्या वर्षापासून तेमी ती अन्य भक्तांगल प्रशंसा करची म्हळ्यार ते एक स्वभाव तशी म्हणून आमी स्वीकार करया तरी राधा कुंड प्रभून म्हाका फोन करून विचारले की म्हाका उपदेशामृतम 11 श्लोक हेजेवर प्रवचन दिवच्याक म्हाका निवेदन केल्लें आनी कोंकणींत प्रवचन दिया म्हळें आतां म्हाका उगड आसतना हांव एक किंवा दोन पर्यंत हांव कोंकणींत प्रवचन दिल्या आतां 30 वर्स जालें ताका 30-32 वर्स जालें तरी हांव प्रयत्न करता आणि आता 11 श्लोक हे प्रत्येक श्लोकाक विंगड छंद असतात ती नाही आणि संस्कृत भाषेंतू प्रत्येक श्लोकांतू 4 चरण असतात ती मला पद असतात ती आणि त्या पदांतू किंवा चरणांतू कितले वर्ण असत ती त्याच्यावर त्या छंदाचे विंगड नाव असतात जसं भगवद्गीतेंतू लोक अनेक जास्त करून अनुष्टुप छंदांत असतात म्हळ्यार एक चरणांतू 8 वर्ण असतात त्याची अन्य स्कंद पण असतात अन्य छंद पण असतात पण जास्त करून अनुष्टुप छंदांत असतात एक चरणांतू एक पदांतू 8 वर्ण तशी उपदेशामृतांत पळयल्यार आता हे जे 11 श्लोक आसा ताजे छंद म्हळ्यार
मंदाक्रांता छंद. मंदाक्रांता म्हणजे हे हळूहळू मुखार मुद्दल आहे. आणि या छंदांतू प्रसिद्ध मळारेखांच्या जसे शांताकारं भुजगशयनं, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. है मंदाक्रांता छंद. या छंदांतू आम्ही ह्या 11वा श्लोक आम्ही म्हणूया. अंतू एक चरण अंतू किंवा एक पाद अंतू 17 वर्ण असतात आणि मागच्या थोड्या आशिल्ल्या दोन्ही तांतू विंगड चिके छंद आशिल्ले. शार्दूल विक्रीड म्हणून छंद त्याची विंगड असे. तर आता मी हे उच्चारण करूया, पाठ करूया ह्या श्लोकाचे. कृष्णस्योच्चै प्रणय वसति प्रेयसीभ्योऽपि राधा. कुण्डं चास्य मुनिभिरभितस्तादृगेव व्यधायि. यत्प्रेष्ठैरप्यलम् असुलभं किं पुनर्भक्तिभाजाम्. तत्प्रेमेदं सकृदपि सरः स्नातुराविष्करोति. स्वतः म्हणतात. कृष्णस्योच्चै प्रणय वसति प्रेयसीभ्योऽपि राधा. कुण्डं चास्य मुनिभिरभितस्तात्रिकेव व्यधायि. यत्प्रेष्ठैरप्यलम् असुलभं किं पुनर्भक्तिभाजाम्. तत्प्रेमेदं सकृदपि सरः स्नातुराविष्करोति. कृष्णस्योच्चै प्रणय वसति प्रेयसीभ्योऽपि राधा. कुण्डं चास्य मुनिभिरभितस्तादृगेव व्यधायि. यत्प्रेष्ठैरप्यलम् असुलभं किं पुनर्भक्तिभाजाम्. तत्प्रेमेदं सकृदपि सरः स्नातुराविष्करोति. 11वा श्लोक असत नव्या उपदेशामृतांतू आणि या श्लोक 11वा श्लोक म्हणजे अंतिम श्लोक. भक्तिविनोद ठाकूर यांनी उपदेशामृतारी एक सुंदर टीका बरयल्या. तांतू ते म्हणतात की उपदेशामृतांतल्या ज्या पहिल्याच्या जे 7 श्लोक असती त्याच विषय म्हळ्यार वैधी साधन भक्ती. मागीर जे 8वा श्लोक आसा ते रागानुग साधना भक्ती. नाम रूप चरितादि सुकीर्तनानुद्य. आणि 9, 10 आणि 11 ह्या 3 श्लोक अंतिम श्लोक त्याच विषय म्हळ्यार भाव आणि प्रेमभक्ती. भावभक्ती आणि प्रेमभक्ती. आता तुम सगळ्यांक गोत आसा की उत्तम भक्ती प्रथम श्रेणीच्या भक्तीक 3 स्तर असतात. पहिलं स्तर म्हळ्यार साधन भक्ती, दुसरं भाव भक्ती आणि तिसरं प्रेमा भक्ती. साधन भक्ती म्हळ्यार साधन आणि साध्य. साध्य म्हळ्यार परिपूर्णतेची अवस्था. सिद्धी अवस्था. आणि सिद्धी प्राप्त करूक साधन करची गरज असता. साधन करून मागीर साध्य प्राप्त जाता. खंयच्याय क्षेत्रांतून
कोणाक काही क्रीडा किंवा कसले टायपिंग करचेस कोणाकय अभ्यास करू लागता, प्रॅक्टिस करता. ते कोण न्हू मागीर हळू 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 ते तांतू परिपूर्णता तो प्राप्त करता. आणि मागीर इतू जोरान टायप करता की ताका पळोवची पण गरज नसता. तशी दोळे बंद करून तो ताका बोट घालता ती टायपरायटरार बरी आणि ते चलता. पण पयलीं दोन तशें जायना ते. पयले चिके प्रयत्न करता, अभ्यास करता लागता. त्या अभ्यासाक आमी साधना म्हणटा ती. साधना आणि साध्य. साधनाच उद्देश कसलें? साध्य प्राप्त करची. सिद्धीची अवस्था ताका साध्य म्हणटात. तरी पहिलं साधना भक्ती म्हळ्यार अभ्यासात स्तर असता. त्या स्तरान तूं परिपूर्णता आमी प्राप्त केल्लें नसता. आणि साधना करून मागीर अंतिम आमगेलो उद्देश जो असता तो साध्य भक्ती म्हळ्यार प्रेमा भक्ती. आणि भाव भक्ती जो आसा तो मदलो स्तर असता. साधना भक्ती संपून ज्यावेळी आम्ही प्रेमा भक्तीचे एकदम लागीं येता ती त्यावेळी ते भावभक्तीत स्तर असता. आणि साधना भक्तींतूय दोन प्रकाराचे म्हणजे दोन वर्ग असतात. एक म्हळ्यार वैधी साधना भक्ती आणि दुसरं म्हळ्यार रागानुग साधना भक्ती. वैधी साधना भक्ती म्हळ्यार कसलें? वैधी म्हळ्यार जे विधीवर आधारित असतात. विधी म्हळ्यार कसलें? नियम. विधी आणि निषेध. आमी खंयचे डॉक्टरा कडेन वता ती आणि डॉक्टर आमकां तपासून मागीर कल म्हणटा ती तुम्ही हे कराती, अशी खायाती, अशी वखद घेयाती आणि हे तुम्ही करू नका ती, हे करणे ते करणे अशें करून आमकां ते नियम सांगतात. नियम दोन प्रकाराचे असतात, विधी आणि निषेध. विधी म्हळ्यार आमकां कसलो करका आणि निषेध म्हळ्यार आमी कसलो करणे. त्यामिती आमगेल्या वैधी साधना भक्ती म्हळ्यार त्या नियमावर आधारित असता. म्हळ्यार आमकां तितलं स्वाभाविक आकर्षण नसता श्री कृष्णाच्या प्रती. जाल्यार आमगेर मनांतू श्रद्धा असता. गुरूंच प्रती, भक्तांच प्रती, शास्त्रां म्हणजे शास्त्रा प्रती एक श्रद्धा असता. आणि श्रद्धालू आशिल्ली ती आज्ञा पालन करचे आम्ही कर्तव्य मानून ते कार्य करतात. देवाली साधना करतात. आता आम्ही जप करता, कित्याक करता जाल्यार आमकां शास्त्रां म्हणल्या सगळ्या भक्तांनी आमकां सांगले आम्ही जप करता आणि गुरु महाराजान सांगले आम्ही जप करता आणि भगवद्गीतेंतू भागवतमांतू म्हणल्या की ह्या कलियुगांत तू फक्त देवा नाव घेवका आमी. तर मन केन्ना आमकां त्रास दिता. आता आज नाका बेजार आयलो कितले जप करचे आजी. त्यावेळी आमच्या बुद्धीने आम्ही स्वताक समजून घेतात की ना मन अशें म्हणटा जाल्यार आमी करता. कित्याक करता? आमी शास्त्रां म्हणल्या अशी. शास्त्र आदेश आसा, भक्तांक आदेश आसा, त्यामुळे आम्ही करता. तरी हे आमगेल जे साधना आसता श्रद्धा आसा, हे निष्ठा आसा जाल्यार तेजी निष्ठा आणि श्रद्धा आसा ते कोमळ असता, दृढ नसता. आणि हळू साधन करतची आमगेली श्रद्धा आणि चिके सुदृढ जाता. आणि सुदृढ जाताची हळू आमगेल हृदयांतू जे सगळं अनर्थ असतात ते सगळं नष्ट जातात. आणि श्री कृष्णाच्या प्रती हृदयांतू एक आकर्षण उत्पन्न जाता, ते वाढत रावता. सुरुवातीपासून जे आम्ही जप करता ती, कीर्तन करता ती, श्रवण करता ती, देवाला दर्शन करता ती, देवळा वचून तरी आमगेले शुद्धीकरण जाता. श्री कृष्णाच्या प्रती आमगेले एक आकर्षण
वाढता, हळूहळू हळूहळू वाढता. आणि आयुष्यभर आम्ही असं करू का? कशी करतची हळूहळू देवाल कृपेने आमकां साध्य अवस्था प्राप्त जातली. आता ह्या जन्मान जातली की पुढच्या जन्मात जातली की आमकां सांगू जायना. ते आम्ही कितले परिश्रम करता ती, आमगेली कितले श्रद्धा आसा, कितलं प्रेम आसा, कितली सेवा आम्ही करता ती ह्याच्यावर निर्भर असता. तरी साधन भक्ती जायना पडे, मग भाव भक्ती जायना पडे प्रेमा भक्ती. तरी भक्तिविनोद ठाकूर कसं म्हणतात ते की ह्या पहिलं 7 श्लोक उपदेशामृताचे त्या साधना भक्तीवर वैधी साधना भक्ती ह्या विषयावर असत म्हणून. वाचो वेगम मनस क्रोध वेगम इत्यादी. आणि मग 8वे श्लोक तर रागनुग साधना भक्ती 9, 10 आणि 11 ह्या भावभक्ती आणि प्रेमभक्ती. आता आम्ही पळयता ती की हे अंतिम 3 श्लोक जे असतात ती 9, 10 आणि 11 त्यांतो विषय एकच असा, राधाकुंड. तुम्ही वाचलास का तुम्ही? विषय खंयचे? राधाकुंड विषय असा. आणि श्रील भक्तिविनोद ठाकूरान म्हणल्या की 9 श्लोकांतो विषय कसला असा? विषय असा भजनीय स्थल मध्ये सर्वश्रेष्ठ. भजन स्थली, भजन स्थली म्हणजे विंगड विंगड धाम असतात ना देवालय. आता तिरुपती असं, द्वारका असं, जगन्नाथपुरी असं, बद्रीनाथ असं, विंगड विंगड धाम असतात ती, तीर्थस्थान असतात ती. आणि विशेष देवाल संबंधांची असतात ती, परमसत्य श्री कृष्ण संबंधांची असतात ती, तांका धाम म्हणतात आम्ही. आणि त्या भजनस्थली असतात त्या स्थानांतू धामात वचून आम्ही देवाल सेवा करका आणि नामस्मरण इत्यादी आम्ही करका थंय वचून. तर तांका भजनीय स्थल म्हणतात. या स्थळांतू ज्या जागांत वचून आम्ही फक्त भजन करका आणि दुसरं काही काम करू नये आम्ही. जसं वृंदावन असं, जगन्नाथपुरी असं, थंय वचून आम्ही सिनेमा पळयले आणि हांगा थंय वचून सगळे क्रिकेट मॅच पळोवचे वचूले. मग कसलो उपयोग ते? काही उपयोग ना ते. धाम देवाल धाम आणतो आम्ही फक्त देवाल काम करचे असता. विंगड दुसरं काम आम्ही करचे ना थंय वचून. तरी त्यामुळे ह्या स्थानाक म्हणतात ती भजनीय स्थळ. ज्या स्थानांतो भजन करचे ते एकमात्र आमगेलं काम असका. दुसरं खंयचेय काम आम्ही करू नये थंय. तरी भजनीय स्थळ मध्ये सर्वश्रेष्ठ खंयचे श्रेष्ठ इतकं सगळं आमगेलं भजन स्थळ असती तांतू खंयचे श्रेष्ठ असा? तर हांगा एक अनुक्रम रूप गोस्वामीन दिल्या. अनुक्रम म्हणल्यार एक तरतम्य एक वर्णन केल्या की ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ है, ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आणि है, आणि ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ है, अशी करून एक अनुक्रम दिल्या. तरतम्य वर्णन. तरतम्य म्हळ्यार कोतच नव्हे तुमका. बरे असं, ह्याच्यापेक्षा बरे हे असं, त्याच्यापेक्षा बरे हे असं, सर्वोत्तम हे असं, हाका तरतम्य म्हणतात. गुह्यतर गुह्यतम. भगवद्गीतेत तो श्रीकृष्ण म्हणतात नाही. भागवत धर्म म्हळ्यार गुह्यतर म्हणजे म्हळ्यार जास्त गुह्य असतं. आणि गुह्यतम म्हळ्यार सगळ्यात जास्त गुह्य असतं. तरतम्य न्याय म्हणतात. तर आता 9 श्लोकांतू श्रील रूप गोस्वामी कल म्हणतात की पहिलं वैकुंठ असं. वैकुंठ म्हळ्यार कल्या देवाल धाम ते या जगात परे असते, आध्यात्मिक जगतो. आणि वैकुंठ त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मथुरापुरी, मथुरा कित्याक थंय देवालय जन्म जालेलो नव्हे. त्यामुळे ती मथुरा वैकुंठपेक्षा श्रेष्ठ असं.
आणि मथुरापेक्षा श्रेष्ठ म्हणारे वृंदावन रासोत्सवात वृंदारण्यम तत्र अपि तत्रापि म्हळ्यार मथुरापेक्षा श्रेष्ठ वृंदावन कळ्ळें कारण म्हळ्यार थंय वृंदावनांतू श्रीकृष्णान रासलीला केलेले रासोत्सव अरण्य अरण्य म्हळ्यार वन जंगल आणि उदार पाणी रमणा तत्रापि गोवर्धन आणि तत्र अपि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ म्हळ्यार वृंदावन पेक्षा श्रेष्ठ म्हळ्यार गोवर्धन कळ्ळें उदार पाणी रमणात तत्र अपि गोवर्धन उदार पाणी श्रीकृष्णाने तांगेले एक बोटाने हाताने पूर्ण गोवर्धन धारण केले त्यांनी ते गोवर्धन वृंदावन पेक्षा श्रेष्ठ असं आणि गोवर्धन पेक्षा राधा कुंडम यहापि गोकुलपते प्रेमामृता प्लावनात त्याच्यापेक्षा श्रेष्ठ वृंदावन गोवर्धन पेक्षा श्रेष्ठ म्हणजे राधा कुंड म्हणजे सर्वश्रेष्ठ भजनीय स्थळ त्या राधा कुंड कित्याक कल कारण तका प्रेम अमृत आप्लावनात श्रीकृष्ण प्रेमाला अमृताला एक आप्लावनात म्हळ्यार त्याचं फ्लड असते त्यामुळे राधा कुंड त्या भजनीय स्थळामधले सर्वश्रेष्ठ तर हे झालं 9 श्लोक आणि भजनीय स्थळ आता भजनीय स्थळ वर्णन करणं पडे आता 10 श्लोकांतू श्रील रूप गोस्वामी कल वर्णन करतात श्रील भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की भजन कार्यर मध्ये सर्वश्रेष्ठ आता भजन स्थळ त्यांचं वर्णन जायना पडे आता भजन करणार कोण व्यक्ती असत वेगवेगळ्या प्रकारचे साधक असतात तांगेल वृत्ती वेगवेगळी असता तांगेल सगळं विचार करची पद्धत वेगवेगळी असता तरी हांगा रूप गोस्वामी वर्णन करतात की कर्मी म्हळ्यार एकदम निकृष्ट स्तराची व्यक्ती आध्यात्मिक दृष्टीने कर्मी म्हळ्यार जो फक्त संसारात भोग करच्या उद्देश असता आणि तागल मनांतू काही आध्यात्मिक जीवनांतू प्रगती करची काही एक इच्छा असना तागल मनात फक्त एक इच्छा असता की कशी हांव जास्त भोग करूयेद ह्या जगांतू राबून ते असतात कर्मी पेक्षा श्रेष्ठ कोण असता ज्ञानी म्हळ्यार ताका थोडे साक्षात्कार जाल्लो असता की आता फक्त भोग करून जायना ह्या संसारात बरे कले आस एक आध्यात्मिक जीवन आस आणि हांवें आता ह्या भोग सोडून तिके आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करता आणि मग तो ज्ञान मार्गावर जाता जाल्यार हांगा त्रास म्हणा केल्ले की अधिकांश हे जे लोक असतात जे ज्ञान मार्गांमध्ये असतात तांका निराकार ब्रह्मा प्रति फार रुची असता एक तांका वळण असता तांका दिसता की हांव निराकार ब्रह्मात लीन जाऊ का अरे आत्महत्या केलेलं म्हणजे असते त्यामुळे ज्ञानी हा एक उच्च स्तर नाही त्या ज्ञानीपेक्षा श्रेष्ठ म्हळ्यार शुद्ध भक्त श्रीकृष्णांगल शुद्ध भक्त आणि शुद्ध भक्तांगल समाजांतूय रम्या काचित उपासना व्रजवधू वर्गेण या कल्पिता म्हळ्यार की वृंदावनांतली ज्या गोपी असत व्रजवधू त्या सर्वश्रेष्ठ भक्त असत कर्मी ज्ञानी भक्त आणि गोपी वृंदावन गोपी आणि मागीर गोपींतूय सर्वश्रेष्ठ कोण आसा श्रीमती राधाराणी आणि श्रीमती राधाराणी प्रेष्ठा तद्वत इयं तदीय सरसी ताम नाश्रयेत कह कृती
रूप गोस्वामी म्हणतात की प्रेष्ठा तद्वद इयम, की जितला श्रीकृष्णांक हृदयांतू श्रीमती राधाराणी प्रती एक प्रेम असं मोग असं तितल्याची श्रीकृष्णांक हृदयांतू राधाकुंड तदीय सरसी, सरस म्हणारे कुंड, त्या कुंड प्रती प्रेम असं लागतंय. कारण म्हणारी की कुंड, राधा कुंड आणि श्रीमती राधाराणींतू कसले अंतर ना. ती राधा कुंड हे काही साधारण उद्दाक नाही है. राधा कुंडाचे उद्दाक असतं त्या साधारण उद्दाक नाही. ह्या श्रीमती राधाराणीला तरल रूप, तरल म्हणारी समजलं, कळलं तुमचं सगळ्यांना. तरल म्हणाल लिक्विड, उद्दाक रूपांतू तरल रूपांतू श्रीमती राधाराणी असते. त्या 10 श्लोकांतून म्हणल्यामुळे हांग 10 श्लोकांतू हे अंतिम विषयकांचे राधाकुंड. तरी 9 श्लोकांतू 10 श्लोकांतू राधाकुंड विषय आशिल्ले आणि 11 श्लोकांतू परत त्याच विषय. 3 श्लोकांतू या उपदेश अमृतांतू राधाकुंड विषय आणि 11 श्लोकांतू श्रील रूप गोस्वामी कसलं म्हणतात ती, कृष्णस्योच्चैः प्रणय वसति प्रेयसीभ्यो हि राधा. कृष्णस्य म्हणजे श्रीकृष्णांगला प्रिय व्यक्ती आणि वस्तूंतू सगळ्यात जास्त प्रिय कोण, अपि राधा, श्रीमती राधाराणी सगळ्यात जास्त प्रिय. कारण श्रीमती राधाराणी म्हणाले श्रीकृष्णांगल अंतरंगा शक्ती, लादिनी शक्तीला मूर्तिमान स्वरूप असते. त्यामुळे राधाराणी साधारण जीवशक्ती ना. राधाराणी भगवंतानी लादिनी शक्ती, अंतरंगा शक्ती. आणि कुंडम च अस्य मुनिभिः अभितः ताद्रिक एव व्यधायी. ताद्रिक म्हणजे तशीची, ज्याप्रमाणे श्रीमती राधाराणी प्रती इतलं प्रेम असं श्रीकृष्णांग हृदयांतू तितलंच प्रेम श्रीकृष्णांगला राधाराणी कुंड, त्या कुंडा प्रती असं. कुंडम चास्या मुनिभीर अभितः. कोण मुनी म्हणा सगळं ऋषी मुनी असत नाही. व्यधाई म्हणजे त्यांनी वर्णन केल्या. तांगेल मत है, कोणी साधारण लोकांकल मत नाही है. जे हॉड मुनी जाल्ल्या ती इतिहासांतू तांगेल मत अशी त्यांनी वर्णन केल्या, वर्णन केल्या की जितलं प्रेम श्रीकृष्णांगल राधाराणी वर असं तितलेच प्रेम तांगेल राधा कुंडवर असं. कारण हाच कसलं की राधा कुंड आणि राधाराणी तो अंतर अजिबात ना. ह्या आमगेल्या संसारांतू नाव आणि नामी ह्या 2 शब्द सती. नाव प्रत्येक वस्तूक एक नाव असतं नाही. आमगेल सगळ्यांकल नाव असं. आता हे वस्तू असं, पुस्तक आम्ही ह्याक नाव दिल्या पुस्तक म्हणून, आणि हाका एक नाव दिल्या पेन म्हणून. तर नाव असं आणि एक वस्तू असं, आणि नाव आणि वस्तूंतू अंतर असता. आत मग जर ताण लागेल असलेली हा फक्त म्हणलं उदाक उदाक उदाक, फक्त उदाक शब्दाच उच्चारण करून मगल ताण वतलवे ना. मगल ताण तशीच असतली. मग उदाक वस्तू जे उदाक असं ते हांव पिवका, त्या पिना पड्या मागीर मगल ताण वतली. जाल्यार आध्यात्मिक जगांतू तशी ना. आमकां जर ताण लागले रे फक्त उदाक उदाक म्हणून येता आमगेले ताण वता. कारण शब्द जे उदाक शब्द आणि उदाक वस्तू तांच काय भेद ना, काय अंतर नसता. हो अंतर असता आध्यात्मिक जग आणि आमगेल्या प्रपंचांतू.
भौतिक जगात. त्यामुळे ती राधाराणी आणि राधाराणी कुंड त्यांचं कसलंय अंतर ना. आणि स्वतः राधाराणी श्रीमती राधाराणीने तरल रूप स्वीकार करून सगळ्या आता ह्या जगात लोकांवर कृपा करू का, अनुकंपा कृपा करू का, त्याने अशी रूप धारण केल्या. आणि हे अध्यात्मिक जगात गोलोक वृंदावन म्हणतो असं. त्याच तीच राधाकुंड, त्याच श्यामकुंड, त्याची गिरी गोवर्धन, त्याच वृंदावन, मथुरा, सगळं श्रीकृष्ण ज्यावेळी अवतार घेतात ती त्या सगळं संघात घेऊन येतात. एकडे या नसते. कोणी मंत्री असतात तो एक जागावरून दुसऱ्या जाग्यावर वचता तो एकडो वतोय, एकडो वचना तो. ताजे बोटू किती लोक असतात ती, त्याला सेक्रेटरी आणि विभिन्न आणि लोक असतात ती. तशीची देव श्रीकृष्ण ज्यावेळी अवतार घेतात ती हांगा तरी तांगेल धाम घेऊन येतात. त्यामुळे राधाकुंड, राधाराणी, श्यामकुंड सगळे त्यांच्या बरोबर येतात हांगा. यत् प्रेष्ठैरप्यलम असुलभम. प्रेष्ठैही, प्रेष्ठैही म्हणाले देवाला एकदम शुद्ध भक्त. प्रेष्ठ म्हणाले प्रिय आणि प्रेष्ठैही म्हणाले अनेक तांगेले शुद्ध भक्त असते, असंख्य शुद्ध भक्त असते श्रीकृष्णांगला. तरी खातीर हे राधाकुंड प्राप्त केल्यारी कडचे म्हळ्यार असुलभम. सुलभ म्हणजे म्हणल्यार एकदम सहज आणि असुलभ म्हणल्यार कठीण, मस्त कठीण. ज्या एकदम शुद्ध भक्त सती नारद तात्पर्यांत प्रभुपाद म्हणतात की नारद मुनी, सुखदेव गोस्वामी हांच खातीरची के त्रास असा, कठीण असा. तांकांय हांग येवचे संधी मेळना. राधाकुंडा येवन जिके त्यांनी न्हावची म्हणून तांकां संधी मेळना ते. अशी प्रेष्ठैही यत् प्रेष्ठैर अपि अलम असुलभम. होड होड भक्ता खातीर ते सुलभ ना, शक्य ना ते. किम पुनर्भक्ती भाजाम. आणि तरी साधारण भक्त जे असतात ती तांचे खातीर कशें ते शक्य समगिरी. होड होड भक्तां खातीर इतलं कठीण असा, शक्य ना ते. तरी साधारण भक्तां खातीर कशें ते शक्य असतलें अशें म्हणून रूप गोस्वामी म्हणतात. आणि मग अंतिम तांगेले वचन कसला, तत्प्रेमेदम. आजचे कृष्ण प्रेम असं त्या सकृत अपि त्या प्राप्त जाता आविष्करोती, त्याचा उत्पन्न जाता, उदय जाता हृदयांतू आविष्करोती. कशी सकृत अपि एक पंथा जरी कोणे कल केल्या सरह म्हणजे त्या कुंडांतू स्नातु म्हणजे न्हाल्लाय. कोणी एक पंथा त्या राधा कुंडात न्हावून घेतला जरी तरी आविष्करोती तत्प्रेमेदम. तागल हृदयांतू कृष्ण प्रेम उत्पन्न जातले. तरी ह्या श्लोकांतू 11व्या श्लोकांतूय श्रील रूप गोस्वामीने राधाकुंडाच्या महिमाच्या गान केल्या, खूप प्रशंसा केल्या. की राधाकुंड त्यामिती हांगा ह्या विषय कल्ल्यार भक्ती विनोद ठाकूर म्हणतात ती राधाकुंड स्नानीन सौभाग्य पराकाष्ठा. राधाकुंड स्नान, स्नान म्हळ्यार न्हावचे. स्नानी म्हणणारी कोण न्हात थंय ताका स्नानी म्हणतात. कोण स्नान करता ती तांकां स्नानी म्हणतात. स्नान आणि स्नानी, नाम आणि नामी. राधाकुंड स्नानी, स्नानीर सौभाग्य पराकाष्ठा. पराकाष्ठा म्हळ्यार पराकाष्ठा म्हळ्यार सर्वोत्तम, सर्वोच्च परिस्थिती. सौभाग्याची सर्वोच्च परिस्थिती त्या प्राप्त जाता कोणाक, राधाकुंड स्नानी. कोण राधाकुंड वचून न्हाता
ताका सौभाग्याला सर्वोच्च परिस्थिती प्राप्त जाता. तरी ह्या श्लोकाचा अर्थ अशी आसा. आणि आता ह्या प्रभुपादांगले तात्पर्य चिके समजायचा प्रयत्न करता. प्रभुपाद म्हणतात हांगा की राधा कुंड एवढं इतलं पूज्य आमच्या खातीर कल्ल्याक. आणि उत्तर स्वतः प्रभुपाद दितात तात्पर्यांत. राधा राणी स्वतःच कुंड असते. राधा राणीला संपत्ती आणि राधा राणी वस्तू म्हणजे राधा राणी आणि राधा राणी तांगेले वस्तूंत काय अंतर ना, भेद ना. आणि श्रीकृष्णांक इतलं प्रिय असं त्यामिती आमगेल हृदयांतू राधाकुंड प्रती तशीच एक आदर भाव असका. एक आमच्या खातीर राधा राणी इतलं आराध्य एक स्थळ असं. आणि राधाराणी कोण असं कोण साधारण व्यक्ती नाही. जे गोपीगण असतात ती त्यांच्या मधल्या सगळं श्रेष्ठ सर्वांत श्रेष्ठ गोपी ती राधाराणी. आणि प्रभुपाद मुखार म्हणतात ते की जितलं श्रीकृष्णांगल प्रेम राधाराणीवर असं तितलेच प्रेम श्रीकृष्णांगल राधा कुंडच प्रती असं. आश्चर्य. आम्ही विचार कोणे की अरे ह्या कुंडच नव्हे, कुंड आणि व्यक्तींत अंतरच नाही. तरी आम्ही कशी ह्या समजून घेऊच्या की कृष्णांगल हृदयांतू राधा कुंड आणि राधा राणी दोघां प्रती जे प्रेम असं ते एकदम तितलेच असं म्हणून कशी समजून घेऊचे ते कळे म्हळ्यार आध्यात्मिक जग गोलोक वृंदावनंतू प्रत्येक वस्तूक एक व्यक्तित्व असता. एक पर्सनॅलिटी व्यक्तित्व असता. आणि प्रत्येक वस्तू सचेत असता, चेतन असता. आता आमगेल प्रपंचांतू प्रपंच कल्ला म्हणतात आम्ही ह्या संसाराक. भूमी अपो नलवायू खम मनोबुद्धिरेवचा नाही. अहंकारित्यमे भिन्ना प्रकृती अष्टधा प्रकृती. आणि ह्या अष्टधा प्रकृतींतून 5 जे असतात त्या स्थूल पदार्थ असतात. भूमी आप अनल वायू खम 5. तरी ह्या सगळ्या जड पदार्थ असतात. आणि तो काही चेतना नसता. श्रीकृष्ण स्वतः प्रकट जातात आणि प्रत्येक अणु भितर जाऊन मागे ताकाची के क्रियाशील करतात. नाजाल्यार जड पदार्थांतू चेतना नसता. जोपर्यंत आत्मा असता देहांतू तोपर्यंत आमगेल शरीर काम करत असता. जे आत्मा बाहेर गेला आध्यात्मिक शक्ती जरी बाहेर गेली तरी मग शरीराक आम्ही स्मशाना घेऊन होतात. तरी हांगा चेतन वस्तू आणि जड वस्तू ह्या दोघांत आम्ही भेद करता. ह्या भगवद्गीतेचं एक प्राथमिक आमका उपदेश असता. आम्ही ज्यावेळी भगवद्गीता शिकवता ती पहिलं उपदेश आमकाच म्हणता की हा आत्मा असं हा शरीर नाही म्हणून. तरी हा एक भेद करता आम्ही या संसारांत प्रपंचात राबून. परंतु देवाल धामांतू गोलोक वृंदावनांतू अशी अंतर नसता. सगळं काही चिन्मय असता. काय जड वस्तू काय असं ना. सगळं चिंतामणी प्रकट सत्मशु कल्पवृक्ष लक्षावृतेषु सुरभिरपिपालयंतमशी ब्रह्मसंहितांतू ब्रह्माजीन वर्णन केलेलं नव्हे. चिंतामणी धाम असते. प्रत्येक वस्तू अत्तर असता तो चेतन असता. काही व्यक्तित्व असता, उद्दाक असता, वार असता. प्रत्येक वस्तू चेतन असतं थंय आध्यात्मिक जगांतू. तरी त्याप्रमाणे राधा कुंड एक व्यक्तित्व असता.
आणि राधाकुंड आणि राधाराणी मध्ये कसले अंतर ना. आणि परत प्रभुपाद हांगा म्हणटा ती की हॉड हॉड जे भक्त आसत ती तांकांय ते प्राप्त करचे म्हळ्यार राधाकुंड तटाचे वास प्राप्त करचे म्हळ्यार राबचे एक संधी मेळची म्हळ्यार खूब कठीण असता. तरी वैधी भक्ती करणारे साधारण भक्तांक कशी शक्य असते. त्यामुळे ती जर कोणाक ते सौभाग्य प्राप्त झाले राधाकुंडाल दर्शन करूक थंय करूक एक सौभाग्य ताका जाल्ले तरी कल कोरकताने हांगा रूप गोस्वामी म्हणटा ती की जरी आमकां राधाकुंडा तटावर आमकां नित्य वास करूं जायना जाल्यार आमी ज्यावेळी वता ती थंय जितलो जात तितलो आमी न्हावका थंय राधाकुंडांत उदकांत पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तीने कोरकात आहे. आणि प्रभुपाद म्हणतात की भक्ती आमगे साधना भक्तीचे अनेक अंग असत नाही. श्रवण, कीर्तन, स्मरण, अध्ययन कितलं अनेक अंग असत भक्ती. तांचो एक महत्वाचं अंग म्हळ्यार हे राधाकुंडांत न्हावचे अशी हांगा श्रील प्रभुपाद म्हणतात. आणि विशेष करून ज्यांका व्रजवासिंगला पदचिन्हांतू भक्तींतू प्रगती करची इच्छा आसा आणि मुखार वचून जांका वृंदावनांत सद्गती प्राप्त करची इच्छा आसा तांणी हे विशेष करून कोरका. कलाक कारण म्हळ्यार हांगा राधाकुंड हे गोपींगल स्थान आसा आणि ज्या लोकांक गोलोक वृंदावन वचची इच्छा आसा आणि खास करून गोपींत चरण कमलांतू जिके अनुसरण करून मुखार वचची इच्छा आसा तांणी नक्की राधाकुंडांतू राबून तांणी थंय न्हावन तांणी तांगेलो आध्यात्मिक देह म्हळ्यार सिद्ध देह ताका सिद्ध देह म्हणतात. सिद्ध देह म्हळ्यार आध्यात्मिक देह आहे. आमगेले हे प्रपंचाला जड पदार्थांत केलेले देह नाही. सिद्ध देह आमगेले आध्यात्मिक सच्चिदानंद देहाने आम्ही मागीर गोपिंगला आश्रय घेवका आणि तांगेले निर्देशन तांगेले शरणागत जावन जशी ते आमकां आदेश दितात तशी आम्ही सेवा करता. आणि ही एकदम उन्नत सेवा आसा अशी प्रभुपाद म्हणतात. आणि मुखारी प्रभुपाद म्हणतात की राधा कुंडाल थंय वचून आणि थंय तटावर राबून थंय प्रत्येक दिवस थंय न्हावचे म्हळ्यार आमगेल भक्तीची परिपूर्णता आणि राधा कुंडल महिमाल काही ती माना आणि तशी करून आम्ही एक राधाराणींगले एक आम्ही जावचे जाता. आता इतलो हॉड विषय है इतले उच्च कोटीचो विषय ह्या बद्दल उलोवचे जाल्यार मातशे भंय दिसता. इतलो सूक्ष्म विषय है हे स्वस्थ घेऊन आम्ही हे आता प्रश्न सगळ्यांगल मनांतू असतले की हांग रूप गोस्वामी इतलं काय म्हणल्या आणि प्रभुपदांनी तात्पर्यात म्हणल्या की आम्ही थंयच बसून आम्ही राधाकुंड राबका आणि थंय राबूनची आम्ही सेवा करता देवाली आणि थंयची न्हावका आणि आम्ही गोलोक वृंदावन वतली. आता आम्ही आमगेला घर सोडून वचे. कोण
कोणांगल गृहस्थाश्रम असं कोणांगल आश्रम तू ब्रह्मचारी असे कोणी असं कर आता आम्ही सगळं सोडचे आता हांगा प्रभुपद म्हणल्या नव्हे आमगेल कल्ला उद्योग असं घर असं सगळं सोडचे आम्ही वचे तेच करता आम्ही ना आता ह्या तात्पर्यांतू प्रभुपादान अशें म्हणल्या जाल्यार एक बंद कल जाल्यार की प्रभुपाद तांगेल शिष्यां घेवन थंय वचूलेले आणि त्यावेळी ते शिष्य एकदम नवीन आशिल्ले तांकां काही तितला ज्ञान नाशिल्लें की राधा कुंड म्हळ्यार कितलें पवित्र स्थान असं आणि जस्ट समुद्र वताना कशें ते खेळटा ती एक चंचल भावनेने आणि एक क्रीडात्मक भावनेने सगळे राधाकुंड वचूले एकमेकावर उदक करचे खेळचे आणि प्रभुपादांक खूप आयलो तर मग हे कसले तुमगेले काही समुद्र किंवा अशी काही साधारण उदक नाही हे राधाकुंड राधाकुंडांतू हे राधाकुंड म्हळ्यार राधाराणी पासून अभिन्न असं आहे अशें तुम्ही सम्मान कोण की करणे जाल्यार तुमगेले व्हड अपराध जातले तुम्ही मंकड जातले मागीर हांगा पुढच्या जन्मांतू अशें तुम्ही जर अपराध केले राधा राणी गेले हांगेल धामांतू तर पुढच्या जन्मांतू मंकड आणि सुणे असे काही तुमकां जन्म मेळटले तुमकां आणि त्या दिवसापासून प्रभुपादान मागीर बंद केलं की आता नावचें ना हांगा म्हणून अरे आमकां दिसतालें की एक विरोधाभास आसा म्हणून एक दिशा प्रभुपादांनी अशें म्हणल्या आणि दुसरे कडेन तांणी अशी तांगेल्या शिष्यां सांगलें तुमी करचें ना म्हणून ज्या वेळी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर वचूलेले त्या यात्रेक वृंदावन गोवर्धन राधाकुंड त्यावेळी तांगेल संगाती मस्त भक्त आशिल्ले आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांनी स्वतः ते न्हाय न्ही राधाकुंडांतून आणि कोणाक न्हावच्याकय दिनी त्यांनी कल केला फक्त प्रणाम केले राधाकुंडाक आणि प्रणाम करून आता थोडे आचमन केले आणि थोडे थेंब राधाकुंडाचे उदक घेवन मोडाक त्यांनी केले अशें करून स्वतः राधाकुंडा आशीर्वाद घेतले मागीर त्यांनी राधाकुंड परिक्रमा केली थंय कीर्तन केलें थोडी कथा जाली थंय पण श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी न्हावच्या कोणाक अनुमती दिनी तरी म्हळ्यार भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरान चूक केली काय तांकां रूप गोस्वामीला उपदेशामृताचे ज्ञान नाशिल्लें आशिल्लें तांकांय गोत आशिल्लें की आता जे साधारण भक्त असतात ती तांकां शिष्टाचार गोत नासता साधारण शिष्टाचार त्या विंगड विषय पण हे एक भक्तीचे शिष्टाचार सदाचार आम्ही मर्यादा असता संस्कृतात मर्यादा शब्द म्हणून असता शिष्टाचार तुम सगळ्यांक गोत आसता शब्द तर शिष्टाचार कशें आसता आम्ही कसलं कोरका कसलं कोरणे आणि जो पर्यंत आमगेले तितले प्रगती जायना आम्ही तितले साहस कोरणे जावन राधाकुंडांतू न्हावचे दुरानेच आमचे के प्रणाम कोरका आणि थोड्या बोडाची के थेंब उदक घालून मातेर उदक घालून आमी येवचे परत आणि गुरु महाराजांनी आमकां आदेश दिल्यार की तुमी करा ती करचे नाजाल्यार फक्त प्रणाम करून येवचे रघुनाथ दास गोस्वामी ते रावचे थंय राधाकुंडा तटार अनेक वर्ष ते थंय आशिल्ले आणि जीव गोस्वामी आशिल्ले अनेक गोस्वामी आशिल्ले ते तुमी राधाकुंड वचून परिक्रमा केले आसल्यार तुमी पळयला आसता थंय सगळे अनेक आमगेले आचार्य भजन कुटीर वगैरे समाधी स्थळ वगैरे आसत थंय अनेक कृष्णदास कविराज गोस्वामी थंय आसचे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर असे अनेक आसत तरी तांचे म्हणक्याची आमकां नम्र जावका
तांचे म्हणकेची आमगे हृदयांतू श्री कृष्णांग प्रती प्रेम असका, श्रद्धा असका, आमगे हृदय तितलं शुद्ध असका. नाहीतर नाही जरी अशीच आम्ही तितकीची काय स्वस्त घेऊन आम्ही अशीच ही समुद्रांतू वचून कशी आम्ही खेळतात ती उदकांतू तशी सगळे आम्ही कोण नाही. आणि ती दोन्ही दोन्ही वस्तू आम्ही ठीक आहे समजून घेऊ का की आध्यात्मिक आणि भक्तीच्या दृष्टीने राधाकुंडाला कितलं व्हड कितलं उच्च उच्च स्थान असं आणि दुसरी कितलं काळजी आम्ही घेऊ का. तरी केन्ना केन्ना आमच्या शास्त्रांतून आम्ही पळयतात की एक जाग्यार आमकां एक प्रकाराचो उपदेश किंवा आदेश मेळटा, दुसऱ्या जाग्यार आमकां ताचे विपरीत कांयतरी आदेश आनी उपदेश मेळटा. म्हणजे आमकां अरे कशें करचें, हें करचें की तें करचें, अशी एक द्वंद्व उत्पन्न जाता मनांत. तेन्ना ती आमी संपूर्ण परिस्थिती समजून घेवका की ह्याच्या पृष्ठभूमी कसला हाच्या कसला आमी हाजे सूक्ष्म तत्व कसले आहे ते आम्ही समजून घेवका. आणि जर कळले जाल्यार आम्ही विचारचे भक्तांक. आणि आता राधाकुंड हातट थंय वचून आता मस्त लोक येतात आमच्या पाठीमागे दक्षिणा द्या म्हणका. आणि फाट लागतात आमगेले. तुम्ही दर्शन घ्या, आरती करा, ती फक्त 500 रुपये द्या, फक्त 1000 रुपये द्या तुम्ही. आणि आम्ही व्रजवासी आमकां दिवपाची. आणि आमकां पोप येता केन्ना केन्ना. त्यामुळे हे लोक कसले करतय आसल्यार आम्ही कोप करणे तांचेर. आम्ही राधे राधे म्हणचे, हरे कृष्ण म्हणचे आणि थोडे दक्षिणा दिवची तांकां आणि आमगे प्रणाम वगैरे करून आमी येवचे. आम्ही थंय वादविवाद करचे ना तांचे बरोबर. आता तांगेल जन्म राधाकुंडात तटावर जाल्ल्या. आता कोणी साधारण लोक आसत पळय. आता जर त्यांनी काही एक तांगेल जर व्यवहारची ठीक नसल्यार ते आमगेल ते जबाबदारी नाही तांकां बरोबर करची ते राधा राणी आणि कृष्णा वर आसता. आम्ही तांतूची वचून हस्तक्षेप करू नये. ज्या लोकांक जन्म राधाकुंडांतू वृंदावनांतू गोवर्धनात जाता आमकां समजून घेवका की हे सगळं विशेष असत म्हणून. जाल्यार ब्रजवासी असत म्हणून आम्ही आमगेली विवेक बुद्धी सोडू नये. अनेक ब्रजवासी असतले त्याला पैसे दीत राहा तर आपलं आमगे आम्ही खाली आमगे किस खाली जातले. आणि मागीर वाईट रस्त्यार चलूपय अशी अनेक लोक आसत त्यामुळे ती आम्ही खूप काळजी घेवका. आणि फक्त आमगे जे अधिकृत भक्त आसत तांगे संगतीच आम्ही राधाकुंड वचका. गोवर्धन, वृंदावन, राधाकुंड आमगे भक्तांत संघ वचून आमकां एक संरक्षण मेळटा. नाजाल्यार आमी एकले आसल्यार आमकां आमी कोणें आले अशें करात तशें करात मागीर आमी तांचे बरोबर उरतात. आणि कोणें आमगेल भक्तीपदाचे कोणें निंदा करतली, कोणें आनी कसले कान्नांतू सगळे पडणारे मस्त लोक आसत त्यामुळे आमी चित्ते सावधान रावका. कोणाचे प्रती अपराध करू नये आमी. सगळ्यांना सन्मान करता आमी. त्याला सन्मान करचे म्हळ्यार हाचो अर्थ नाही की आम्ही तांगेल जे ते म्हणतात आमी ते आयकून घेवका म्हणून तशें ना. सन्मान करचे जाल्यार आयकोवचे आमी फक्त आमगेल प्रभुपदांक. कोणाचे प्रती अपराध करचे ना आमी. त्यामुळे राधाकुंड श्रेष्ठ स्थान आसा. तर आमी हे समजून घेवका.
आणि तुम्ही बहुतेक सगळं आता वृंदावन यात्रा करून आल्यातच का तुम्ही सगळे नव्हे? तरी उपदेश अमृताचे अंतिम श्लोक आशिल्ले आणि अशी कोंकणी प्रवचन अशी कार्यक्रम जातात पण म्हाका पयलींकूच नाशिल्ले. मागीर राधा कोण प्रभून सांगलें म्हाका आयकूनय आश्चर्य जाल्लें. हांगा वृषभानुप्रभू आसा हांगा. वृषभानुप्रभू हरे कृष्णा. मस्त म्हाका चूक जाल्ली आसतली न्ही कोंकणीतून म्हाका अभ्यास ना उलोवन. प्रवचन दिवन अभ्यास ना. तरी कोणाला प्रश्न असत काय तर आम्ही कोणाक काही प्रश्न असल्यार निमगू येतं. कृष्ण महाराज, प्लीज accept my humble obeisance. मस्त धन्यवाद महाराज. 11 श्लोका भारी मनावची तशी तुम्ही सांगून दिला. जाल्यार म्हाका एक प्रश्न आसा. या सिद्ध देह म्हळ्यार सगळ्यांक आसतवा आणि ते केन्ना प्राप्त जाता म्हळ्यार या दोन्ही प्रश्न महाराज. दुसरा प्रश्न कळ्ळें. दुसरा प्रश्न सेकंड. हरे कृष्ण महाराज. दुसरा प्रश्न खंयचे आशिल्ले? त्या सिद्ध देह म्हळ्यार ते केन्ना प्राप्त जाता म्हळ्यार आणि सिद्ध देह म्हळ्यार सगळ्यांक आसवा म्हणून सगळ्यांक प्राप्त जाता. हा. तरी सिद्ध देह म्हळ्यार आध्यात्मिक देह. आता जे आमगेल देह आसा आमगेल अंग ते प्रकृती या पदार्थांसून तयार असते नव्हे. जाल्यार आत्मा ते सच्चिदानंद आणि आता आमगेल आध्यात्मिक देह आसा जाल्यार बी रूपांत. बी म्हळ्यार कळना न्ही. बी रूपांत आसा आणि कृष्णाक सेवा करून हळू 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 ताचो विकास जाता. आणि ज्यावेळी आम्ही प्रेमभक्ती भावभक्ती या उच्च स्तरा आमकां प्राप्त जाता त्यावेळी हे बी जे असता ते मागीर ताजो विकसीत जावन मागीर ते प्रकट जाता म्हणल्यार कळ्ळें की ते आमगेला देह भायरचे देह आसा जशी आसता तशीच आसतलो तो देह. जाल्यार आध्यात्मिक देहाची आमगेली चेतना आध्यात्मिक जातली पूर्ण. आमगेले फक्त एक औपचारिक म्हणून रीतीने आमगेले संबंध ह्या अष्टधा प्रकृती शरीर देहाच्या प्रती असतले एक फॉर्मॅलिटी म्हणून. जाल्यार वास्तविक आमगेले संबंध आमगेले आध्यात्मिक चेतना आणि आमगेले आध्यात्मिक देहाच्या प्रती असतले. तरी ह्या सिद्ध देहाची देहाल प्राप्ती जे असता ते एकदम भावभक्ती प्रेमभक्तीच्या स्तरावर जाता त्या विकास होऊन. तरी आता आमगेल सिद्ध देह आसा जाल्यार आमकां गोतना ते आमकां हळूहळू ज्यावेळी श्रीकृष्णाक इच्छा आसतली त्यावेळी आमकां कळून दितले. गोलोक वृंदावनांतू किंवा वैकुंठ जगांतू आम्ही कोण आणि अशी. पण आता ह्या कोणाची काय गरज ना. आता सध्या आम्ही फक्त गुरुदास. फक्त आम्ही आता आदेशा पालन करचे आणि हळूहळू आमगेल प्रगती जातली आणि आमगेल सिद्ध देह आध्यात्मिक देहाल विकास जावन जावन सिद्ध अवस्था त्याची प्राप्ती आमकां जातली.
धन्यवाद मेगेल एक प्रश्न असा की राधाकुंडा बघलेन तू कृष्णदास कविराज, माधवेंद्र पुरी, गोपाल भट्ट गोस्वामी, जीव गोस्वामी सगळाली भजन भटक असं समाधी असं रूप गोस्वामीला स्थान थंय ना. तर रूप गोस्वामी त्यांनी थंय भजन केला की ना? विश्वरूप प्रभू आमगेल स्थानीय ब्रजवासी असं मस्त वर्ष वृंदावन राबून विश्वरूप प्रभू वर्ताना वृंदावन आणि थंय राबून सगळ्या भक्तांक सगळ्या यात्रे खातीर घेऊन होते. रूप गोस्वामी नक्की राधाकुंड आयिल्ले. त्यांनी गोवर्धन परिक्रमा करचे वर्णन आसा चैतन्य चरितामृतांतून आणि राधाकुंड आयिल्ले जाल्यार थंय दीर्घकाळ राबिले तशें कांय वर्णन ना. तशी सनातन गोस्वामी राबिल थंय आणि रघुनाथ दास गोस्वामी आशिल्ले, अनेक गोस्वामी आशिल्ले. रूप गोस्वामी नक्की आशिल्ले थंय दीर्घकाळ राबत न्ही ते, त्यामुळे आमगेली समाधी किंवा तांगेले भजन कुटीर इत्यादी आमकां थंय दिसना. अनेक प्रश्न म्हळ्यार रूप गोस्वामी आमकां सांगता आसता ती की आमी तांतून नावका राधाकुंडांतून नावचे म्हळ्यार सर्वश्रेष्ठ. पण प्रभुपाद स्वामीन आनी आमगेल स्वामींनी आमकां सुलभ परमिशन दिल्लें ना. लास्ट आम्ही सगळा वटू स्नान केले 1998 यात्रेंतू एका पंथा म्हाका उडगास आसा आणि 1986 तू आम्ही सुरवे गेलेली ती त्याच्या मागीर 12 वर्सां आमकां राधाकुंडांतू स्नान करचे परमिशन दिनी. आणि सच्चिदानंद स्वामी, राधानाथ स्वामी आणि वट्टू मेळ्ळो एक पंथा मुखाल घंट प्रवचन दिवन जाले मागीर रात्री 7:30 का आम्ही एक पंथ स्नान केला. तर ते कशी रिकन्साइल करचे? तांणी सांगला स्नान करता तिची अंतिम गंतव्य स्थान म्हणून आणि आमकां तांतू स्नान करच्या सहज अनुमती दिलेली ना असं. ते कशें कळचें आमकां? ते स्वतः प्रभुपादांनी ते सांगिल्लें न्ही की तुमी करूं नाकात म्हणून. तात्पर्य तांणी अशी बरयल्या जाल्यार तांगेल शिष्य ज्या वेळी आयिल्ले थंय राधाकुंडांतून आणि क्रिडात्मक भावनेन ते नात आशिल्ले उदकांतू राधाकुंडाच्या उदकांतू त्यावेळी त्यांनी सांगिल्लें तांकां की आज दोनूच तुमी करचे ना, कोणीय करचे ना म्हणून. तर स्वतः प्रभुपादांनी तशी सांगलें तांगेल भक्तांक शिष्यांक. तर कित्याक कारण आमगेली योग्यता ना ती. आमी हे चिके उगडास दवरका की 11 श्लोक 9, 10 आणि 11 हे वर्णन भावभक्ती आणि प्रेमभक्ती स्तराचे आसात. त्यामुळे आमी अशी विचार करूं नये की हांव योग्य आसा. हे भायर कोणा खातीर आसा हे विशेष करून जे भावभक्ती प्रेमभक्ती एकदम उच्च स्तरावर आसतात त्या भक्तींतू तांचे खातीर आसता. आमी रघुनाथ दास गोस्वामी म्हणके जावका मागीर आंघोळ करूया ते नाव येत आनी करूया ब्युटिफुल एक्सप्लेनेशन. जरी करचेय आसल्यार कोणाले ताचे खातीर एक शिष्टाचार आसता, एक पद्दत आसता की आमी केन्नाय पांय दिवन पयले उदकां वचूं नये, पयले हात दिवका. कारण पांय पयले दिवचे म्हळ्यार ते राधाराणीक पांय दिवचे फाटी जाता. त्यामुळे हात पयले करून अशें करून भितर वचका. माटली कशी वता ती तशी वचका हळू करून. पांय पयले दिवचे ना. तशी आमी खूब लक्ष दिवन आमी करता. एकदम सचेत राबका आमी की हांव कल्ल करता आसत, खंय हांव नात आसा, हांव स्वताल घार ना आणि हांव खंय समुद्रांत ना, हांव स्विमींग पुलां वचून न्हायनात, हांव राधा कुंडांत आसा. राधा कुंड म्हळ्यार कल्ले
राधा कुंडाल महिमा मळकल्ल्या राधा कुंड म्हळ्यार श्रीमती राधा राणी प्रत्यक्ष श्रीमती राधा राणी खंय जरी आमकां अनुमती मेळ नासल्यार न्हांवच्या आमी हे मनान ठेवका दवरका पूर्ण सम्मान दिवन आदर आदर भावनेन आणि श्रद्धा भावनेन आम्ही हे करता. आणि कोणा प्रश्न आसा की? येस सर. सत्यरूपा देवी तुम्ही सांगितलं प्रश्न अनम्यूट करू. हरे कृष्ण महाराज, दंडवत प्रणाम. तुमकां आशीर्वाद मागून घेतास महाराज. मिगेल प्रश्न कसं म्हणाल महाराज, आम्ही ऐकूया ना. ठीक आहे, बडा बोलले का? हरे कृष्ण ऐकत व महाराजजी. दंडवत प्रणाम महाराजजी. आशीर्वाद मागून घेतास महाराजजी. प्रश्न कसं म्हणारी थर्ड श्लोका पर्पर्ट अंतू प्रभुपादन सांगला कश म्हणारी भक्ती सेवे म्हणारी नॉट सिट इन अ प्लेस अँड मेडिटेट, इट इज अ प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणून सांगता ना प्रभुपाद. तश म्हणल्यारी हाऊ इज चॅन्टिंग सिटिंग इन वन प्लेस अँड चॅन्टिंग बिकम्स द टॉप मोस्ट डिवोशनल सर्व्हिस म्हणून. प्रश्न अशें आसा की एक जागे बसून करचे ते कशी सर्वोच्च श्रेणीचे भक्ती जाता की भक्तींत आमी क्रियाशील आसका ऍक्टिव्ह आसका तशें नवे प्रश्न. वय तरी दिवसभर बसून जप करचे हे एक कार्य नवे. एकदम सुलभ असं ते प्रत्येक दिवस सकाळ रात्री सकाळ 3 घंटा उठावन रात्री 10 घंटे पर्यंत जप करता बसचे प्रत्येक दिवस जातोय कोणाकय जायना नवे. ते कार्य असते. कोणालाय हृदयांतू इतलं रुची आसा कृष्णान नावात प्रती की तो इतले 20 घंटे तो दिवसान तू एक जागेवर बसून तो जप करू शकता. तो क्रियाशीलच असणे ऍक्टिव्ह असणे. तो आता आमकां अनुभव असणे आम्ही 2 तास जप करचे कितले पण आमकां न्हीद येता. आमी एक प्रवचना बसल्यार आमकां न्हीद येता. तरी जप करचेही हे क्रियाशील असता कार्य असता. आणि विशेष करून जे भावभक्ती आणि प्रेमभक्तीच्या स्तरात वर्णन सांगा. श्लोक संख्या 9, 10 आणि 11 भावभक्ती आणि प्रेमभक्ती भक्त विशेष तांच खातीर आसा हे 3 श्लोक. तरी आम्ही समजून घेवपाचे की आमगेल स्थान अशें ना ते आमगेले ती परिस्थिती नाही की आम्ही अशें करणे. कारण आमगेल ती रुची ना. रुची आसका रुची ना जाल्यार आमी तशें करणे. आमगेल स्तर अनुसार आमी कार्य करता. बरें. आणि कोणाला प्रश्न आसा की? कोणी? हरे कृष्ण महाराज. येस दंडवत महाराज. मिगेल क्वेश्चन कसं म्हणारी हांव एक लेक्चरांत आयकलां राधाकुंड वाटर म्हणारी लिक्विड तिगेले लिक्विड फॉर्म ऑफ अ लव राधास लव म्हूण आयकलो. सो मागेल अंडरस्टँडिंग कसं ज्योकी आस की तुम्ही आतां सांगता आसाची तिगेलेची लिक्विड फॉर्म म्हणून बट so some that differences की liquid form तिगेल liquid form or तिगेल love कृष्ण प्रेमाचे liquid form म्हणून so मिगेल understanding चू की जल्ला की तांचो अंतर ना न्ही. जशें हांव वर्णन केलें की राधाराणी प्रेम आणि राधाराणीला तरल स्वरूप यांतू काय अंतर ना. अध्यात्म जगांतू परम अवस्था आशिल्ली ती हांतू काय अंतर ना.
त्यामध्ये तिन्ही एकच आहे. ओके महाराज. प्रपंचंतू तशी जाईना ते. हरी बोल. थँक्यू. हरे कृष्ण. आणि कोणाला प्रश्न आसा की टाइम जाता आसा 2 मिनिट मात बाकी आसा. हरे कृष्ण महाराज. हरे कृष्णा. सॉरी हात रेस करनी हांव दंडवत करता. आय एम व्हेरी मच ओवरवेल्म्ड. म्हळ्यार आमकां अभ्यास म्हळ्यार आमी स्वामी आमगेले कुलगुरू स्वामीले प्रवचन आयकून आमकां सांत करून अभ्यास. आनी आमी इस्कॉन आयम जाता तेरी फर्स्ट टाइम आमी आमगे भाशेंत एक डिवाइन प्रवचन ऐकल्यार एक मन्ना व्हड संतोष जाता. हे मात्र न्ही की आणखी एक एफेक्शन आनी बॉन्डिंग चढता. सो ताजे निमित्त म्हगेले तुमगेले चरणारी हांव कोटी कोटी दंडवत करता आनी तुमगेले आशीर्वाद मागून घेता. प्रभुपादांगेलो आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर आसा. हरे कृष्ण महाराज. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. महाराज म्हाका एक प्रश्न आशिल्लो. कसं म्हणल्यार रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी तांगेले पूर्वाश्रमांतू कर्नाटक सारस्वत ब्राह्मण जावन आशिल्ले म्हणून एक हांव आयकलां. म्हाका तसले सोर्स मेळ्ळी ताजे. हे अंतू कितले सत्य आसा म्हणून एक निमगूक आशिल्लें महाराज. सत्यच असतं. दंडवत प्रणाम महाराज. त्यामध्ये तुम्ही गर्व करू येता सगळ्यांनी. आणि तांगेलेची फुटप्रिंट सारी वचुका म्हणून एक इन्स्पिरेशन एक्स्ट्रा. रूप गोस्वामी सनातन गोस्वामी पूर्वाश्रमांतू ते कर्नाटकांत राबून येते. तांगेले जन्म वगैरे थंय जाले. थोड देश बंगालांतू जाले. तांगेले पूर्वज आयले ते थंय कर्नाटक जावन थंय आयले ते. गौड देश. धन्यवाद महाराज. हरे कृष्ण. सो मुरलीधर कृष्ण प्रभू आणि आम्ही संपन्न करूया तो कार्यक्रम. हा एक प्रश्न आसा. किरण पडियार प्रभू अनम्यूट करून उलयता. अनम्यूट कर न्यू. हरे कृष्ण महाराज. हरे कृष्ण प्रभु. दंडो प्रणाम महाराज. येस महाराज एक क्वेश्चन म्हाका सर. हांव एक लेक्चरान ऐकिल्लें. वायफाय समना दिसता. हरे कृष्ण. समना. ओके ऐकू पडतो. हरे कृष्ण. होय ऐकता. दंडो प्रणाम महाराज. महाराज एक क्वेश्चन असीन. हांव एक लेक्चरान ऐकिलें राधाकुंड अंतू आमी वचून भजन करचें. दॅट इज इक्वल टू गुरुदेवन आज्ञा पालन करचें. ते दोन्ही दे आर नॉन डिफरंट म्हणून ऐकिलें. ते is that true? Like, can you clarify Maharaj? Kal non different. Gurudeva order to follow the instructions of spiritual master is non different from doing bhajan at Radha Kund. Like Maharaj, clarify. Can you please clarify Maharaj? नाही जर गुरुन आदेश आमकां दिल्लो असल्यार आमी थंय वचीत आनी राबयता. जर तांणी अशे आदेश दिल्लो नसल्यार मागीर आमी वचूं न्हय थंय राबूक. साधारण स्थान न्हय ते. ती फक्त आदेश तशे आमकां जर मेळ्ळे असल्यार आमी वचयता. नाजाल्यार फक्त भक्तांगल संघांतू वचून दर्शन करून परिक्रमा करून कीर्तन करून आचमरणीचे माथ्यार दवरून प्रणाम घेवचे. Thank you, Hare Krishna. Maharaj, Tangel question was slightly different. Malari, he's telling Ammi Kanchechi wing any other part of the world. Malari, maybe we are in Bangalore or Mumbai. Ammi Thai Rabungenu following the instruction of Guru Maharaj is equivalent to staying in Radha Kund and doing bhajana kriya. That is what अच्छा.
त्याने उलट विचारलंय की स्टेइंग इन राधाकुंड इज इक्वल टू फॉलोइंग गुरुज इन्स्ट्रक्शन. इट इज द अदर वे राउंड. राईट. येस. गुरुला आदेश पालन करच म्हणजे राधाकुंड त्या बरोबरच त्या करची. राधाकुंड प्रभू तुमका प्रश्न निमुचे आसकी नाव असं राधाकुंड प्रभू आमगेलाच नाही. खंय गेले राधाकुंड प्रभू? हा नाव राधाकुंड प्रभू असं महाराज नाव अशी असं राधाकुंड दास म्हणून. राधाकुंड जय हो. दर्शने पवित्र करो. Thank you very much, Maharaj. You Konkani into like or no line actually. It generally Diana. It like on Konkani any Koni will line. Like Vishwara Prabhu, Viprasada Prabhu, and need like Konkani will like that. So we could undergo the highest knowledge. Rupa than Dilan like on Sanglamka. त्याची आम्ही मस्त आणि आज मॅक्सिमम अटेंडन्स आहे असं आमगेल्या. तरी मस्त धन्यवाद तुमगेल्या तुम्ही आयल्या आणि हाजी मुखारी तुम्ही अशी येऊन आमका आशीर्वाद दिव का म्हणून सांगता आसा ती. धन्यवाद. धन्यवाद. मग सेवाच्या अवसर दिलाय राधाकुंड प्रभू. हरे कृष्णा. विक्रम भट तुमका प्रश्न आस की? विक्रम असते. हरे कृष्णा. हरे कृष्णा. पूर्ण परिवार कुटुंब असते. कुटुंब असल्याने 6 people. हरे कशाने कृष्णा. प्रश्न आस की? कशाने प्रश्न आस की? आशीर्वाद घेता असेल प्रभूजी. हरे कृष्णा. ओके. आता आमगेला वेळ जाता आसा. सो परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी तुम्ही आमगेल्या या कार्यक्रमांत येऊन विशुद्ध सात्विक अमृत वर्षा आमची गेल भाशेन तू केली आणि आमका सगळा GSB बांधवांक तुम्ही धन्य केले. आणि 20 वर्ष जाले मागीर तुम्ही आमची गेल्यान तू उरलेले मागीर अशें आमकां दिसता न्ही की तुम्ही 20 वर्षान तू आमचे गेले रावच्यान दिन अशें आमकां अनुभूत जायनी. तर आमगेले सगळ्याल्या वतीन आमगेले तुमकां विनंती आसता की तुम्ही रेग्युलरली आमगेले कार्यक्रमांत येऊन आमगेल्या सरस्वत ब्राह्मणांक बोध दिवका आणि तुमगेले दिव्य वचन आमकां उपदेश सगळ्यांक कोरता अशें आमकां तुमगेले नम्र निवेदन आसा. आणि आयच्या उपदेशामृत 11th श्लोक आज कैद केला. मेरी उपदेशामृत बुक आज कैद जाला. तुमगेल्या दिव्य सत्संगा माध्यमांतल्यान आज कैद जाला. आमकां भारी खुशी जाल्या, भारी संतोष जाला. आणि खंयचोय विशय दिव्य विषय आध्यात्मिक विषय आमचे गेल्यान तू आयकुच्यान तू एक विंगड नमुन्याची मधुरता आसा, गोडसाण आसा. ताजे आमी आज तुमगेल्या दिव्य मुखांतल्यान अनुभव केला. ताका तरी तुमगेल्या आणि गुरु महाराजाल्या आणि देवाल्या आमी शतशः कोटी धन्यवाद करता आसा ती. आणि आयचे कार्यक्रम हांगा आमी समाप्त जाले म्हणून डिक्लेअर करता आसा ती. तुमगेलो भारी भारी धन्यवाद आसा. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अशीच आमगेल्या बांधवारी तुम्ही अनुग्रह करता बुका अशें आमगेलें नम्र निवेदन आसा. हरे कृष्णा. हरे कृष्णा.